नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. शोध सत्याचा. बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. 72,665 झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे मिळणार आहेत. विशेष म्हणजे सन 2000 पूर्वीच्या रहिवाशांना मोफत मालकी हक्क, तर 2000 ते 2011 दरम्यान आलेल्या रहिवाशांना 2.50 लाख रुपये भरून मालकी हक्क दिले जाणार आहेत. राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार मंदा म्हात्रे आणि गृहनिर्माण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जीबीआर प्रक्रिया, सर्वेक्षण आणि बायोमेट्रिक नोंदणी सुरू असून तुर्भे येथील शिवाजीनगरमध्ये काम 3C टप्प्यापर्यंत पोहोचले आहे. आज आमचे राज्यमंत्री पंकज भोयरजी यांच्या दालनात एक संबंधित सर्व अधिकारी सीओ वगैरे धरून आज बैठक झाली. माझ्याबरोबर 3-3, 4-4 मी नवी मुंबईचे वकील घेऊन गेली होती. तर याच्यामध्ये कुठे तांत्रिक अडचण असेल, काय असेल तर ते बोलायला आपल्याला बरं पडलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एकच निघालं की माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या स्वप्नामध्ये एक आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आज प्रयत्न करणं हे आपलं काम आहे आणि ते प्रयत्न करताना आपल्या पदरामध्ये जवळजवळ मी 2019 पासून मी शिवाजीनगरमध्ये काम करत होती. त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका माझ्या झाल्या, अनेक वेळा माझ्या घरी सुद्धा झाल्या आणि त्याच्यातून फॉर्म भरून ते सगळे पेपरवर्क तयार केले. आता शिवाजीनगर हे लास्ट टप्प्याला आहे. त्यांच्याकडे PMC वगैरे रिडेव्हलपमेंट वगैरे सगळं नेमलं गेलेलं आहे. तिथे ते अंगुर्डे आहेत, आमचे राजेश पाटील आहेत, चांगलं काम करतात आहे. आणि आपल्या बेलापूर मतदारसंघातली पहिली झोपडपट्टीतून लोकांना जी पुनर्विकास होईल तो शिवाजीनगरमधून आणि मग आपण आपलं CBD आहे, बेलापूर आहे, तिथून आपलं ही सुरुवात होत आहे. मी कधी आश्वासन नव्हती दिली, पण या इलेक्शनला मी त्यांना सांगितलं होतं की कारण मला शिवाजीनगर मधून जो अनुभव मिळाला होता, ज्या माझ्या मीटिंग झाल्या होत्या, त्यावेळी मला असं वाटत होतं की लवकरात लवकर आपण या पट्ट्यामध्ये चांगलं काम करू शकू आणि म्हणून मी यावेळी आश्वासन दिलं होतं आणि ते काम आता पुढचं यायला आलेलं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगून लवकरच एक कार्यशाळा घेऊन एक मोठा मेळावा आणि त्या मेळाव्याला स्वतः आदरणीय आमचे राज्यमंत्री त्या मेळाव्यामध्ये येऊन त्या लोकांना मार्गदर्शन देऊन आज एक दीन दुबळे गरीब लोक आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत. त्याच्यात आपल्याला कुठला भेदभाव, जातीभेद नाही, रंगभेद नाही, पक्षभेद नाही, जो येईल त्याला घर, असा आपला हा कार्यक्रम आहे. हे जरा मागे गप्प बस.